नमस्ते, मी डॉक्टर अमोल डहाळे, कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट, PCMC पुणे. आज वर्ल्ड आयबीडी डे आहे. आयबीडी म्हणजे इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज. मराठीमध्ये जर आपण म्हटलं तर आंत्रदाह. आयबीडी हा रिलेटिव्हली नवीन आजार आहे भारतासाठी. तर नवीन आजार आहे म्हणजे पूर्वी भारतामध्ये फक्त ट्युबरक्युलोसिस आतड्यांचा हे जास्त कॉमन मध्ये असायचं. आता आपल्याला इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज भरपूर प्रमाणात आढळलेला दिसतो. इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज मध्ये तुमच्या आतड्यांना सूज येते, अल्सर्स बनतात आणि याच्यामध्ये संडासामध्ये रक्त येणं, म्युकस किंवा शेम येणं, पोटात दुखणं हे सिम्पटम असू शकतात. जर असे काही तुम्हाला सिम्पटम असतील तर प्लीज डॉक्टरांना येऊन भेटा. ह्या आजाराचं पूर्णतः प्रॉपर पद्धतीने निदान करून त्याला पूर्णतः ट्रीटमेंटने बरं करण्याची सध्याला औषधं अवेलेबल आहे. पूर्वी अशी औषधं फार कमी प्रमाणात अवेलेबल होती, आता ती भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे आणि ट्रीटमेंटचा कॉस्टही पूर्वीपेक्षा खूपच कमी झालेली आहे. या आजारामध्ये नंतर जाऊन आतड्याचा कॅन्सर बनणं, आतड्यामध्ये अडथळा येऊन स्ट्रक्चर बनणं अशा गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे वेळीच निदान आणि वेळीच ट्रीटमेंट आवश्यक आहे. थँक्यू.